नाही नाही, मी 16 तारखेपर्यंत. हे बघा साहेब, माझ्या मागे 1000 कामं राहते. शेतकरी प्रत्येक ठिकाणी पोहोचायचे. 17 ठिकाणी जायचे मला तुमच्या नंतर. किती? मग माझा बी वेळ आहे ना, माझी पण. मला सांगा एक सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्याकडे एक ऐका ना, तू नाही, मला तुम्हाला आज भेटायचंय. माझ्या सर्व शेतकऱ्यांना तुम्हाला भेटायचं. तुम्ही काही करा, तासभरात या. कारण की मला हे बघा, मी एकटा आलोय 200 किलोमीटरवर. 2-3 दिवस लागू द्या, मी इथून हटत नाही. काही प्रॉब्लेम नाही. थांबा थांबा, बोलू नका. आता हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी वाचून दाखवतो सगळं. प्रति पोलीस निरीक्षक, माळशिरस पोलीस ठाणे, माळशिरस सोलापूर ग्रामीण. विषय: ओंकार साखर कारखाना चंदापुरी युनिट 1 तालुका माळशिरससह ओंकार साखर कारखान्याच्या इतर 17 युनिटसह संचालक बाबूराव दादासाहेब बोत्रे व इतर संचालकावरती शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे थकवल्यामुळे BNS 318(4), BNS 316 आणि इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा. अर्जदार मी आहे, त्याचसोबत इतर शेतकरी आहेत. बरोबर. वरील विषयी विनंती अर्ज करतो की ओंकार साखर कारखाना या उद्योग समूहाने राज्यात 17 कारखाने भाडे तत्वावर घेऊन राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या ऊस गाळप करून घेतला आहे. त्यातील पहिलं युनिट चांदापुरी तालुका माळशिरस येथे आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घातल्यानंतर केंद्र सरकारच्या शुगरकेन कंट्रोल ऑर्डरनुसार कारखाना प्रशासनाने ऊस गाळपासाठी आल्यापासून 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या संपूर्ण FRPचे देणे कायदेशीर बंधनकारक आहे. परंतु ओंकार साखर कारखाना या समूहाने 1 जानेवारी 2026 पासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ऊसाचे FRP दिलेले नाहीये. तरी मे साहेबांना विनंती आहे की ओंकार साखर कारखाना या उद्योग समूहासह यांच्या सर्व संचालक मंडळ आणि चेअरमन बाबूराव दादासाहेब बोत्रे यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक करून आर्थिक व मानसिक नुकसान केल्याबद्दल BNS 318(4), BNS 316 व इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून लाखो शेतकऱ्यांना न्याय द्यावा. त्याच्यामध्ये साहेब आता वकील साहेब शिवराम, शिवराम एक इकडे.